आपल्याला जिथे जास्त वेळ थांबावंसं वाटतं, नेमका त्याच ठिकाणी वेळ कसा पटपट जातो कळतच नाही. असंच काहीसं गावी आल्यावर होतं. 2-3 दिवस कसे गेले कळलंच नाही आणि आता पुण्याला परत जायची वेळ आली. जाताना पप्पांनी सगळ्यांना गोड साखर दिली, मम्मीने खायचं प्यायचं साहित्य भरून दिलं आणि आम्ही जायला निघालो. गावचा घाट पार करून पळशीत पोहोचलो आणि सगळीकडे द्राक्षांच्या बागाच दिसू लागल्या. आमच्या इकडे तसे बागायतदारच जास्त आहेत. जाता जाता हिवऱ्यातील रेणुका मातेचं पण दर्शन झालं. पुढे भिवघाट सोडल्यावर खापरगादेमध्ये असलेल्या माझ्या मैत्रिणीची मला खूप आठवण आली. त्यावर खापरगादेच्या शेजारी सुलतान गादे आलं. इथं पण आमचे बरेच पाहुणे आहेत, पण त्यांना भेटायला काही वेळ नव्हता. आज खानापूरचा बाजार होता. दिवसेंदिवस खानापूर खूपच डेव्हलप होत चालल्याचं जाणवलं. मला सगळ्यात जास्त आवडणारं लोकेशन म्हणजे तामखडी. इथं सगळीकडे नुसती लाल मातीच आहे. बघता बघता रेणावीत पोहोचलो आणि गडबड असल्यानं बाहेरूनच रेवणसिद्धाचं दर्शन घेतलं. एरवी हिरवागार असलेला रेणावीचा घाट आता पार ओसाड दिसत होता. विट्यात महाराजांचं दर्शन झालं आणि पुढे खेराडे वांगी, चोराडे आणि वडगाव मार्गे पुसेसावळीत पोहोचलो. तेवढ्यात बबडी झोपेतून उठली आणि तिला वडीतील दत्तगुरूंचं दर्शन पण मिळालं. सकाळी लवकर उठल्यानं दिदी झोपूनच होती. सातारमध्ये गाडीत पेट्रोल टाकलं आणि पुण्याकडे रवाना झालो. उन्हाच्या तडाख्याने डोकं गरम झालेलं, त्यामुळे गेल्या गेल्या मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं. आता प्रत्येकाने या कमेंट सेक्शनमध्ये आपापल्या गावाचं नाव मेन्शन करा.